नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तळणीचे पदार्थ आपल्याकडे फार आवडीने खाल्ले जातात. त्यातलाच अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा तळणीचा एक पदार्थ म्हणजे समोसा. समोसा घरी तयार करणे फार कठीण आहे असे अनेकांना वाटते. मात्र तसे नसून समोसा तयार करणे अगदीच सोपे आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. समोसा बनवण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी मी 1 किलो मैदा घेतला आहे. हा मैदा मी चाळून घेतला आहे. यामध्ये अगदी थोडासाच म्हणजे 50 ग्राम रवा टाकून घ्यायचा आणि 1 चमचा मीठ. नंतर या ठिकाणी मी 2 चमचे ओवा घेतला आहे. हा ओवा हातावर घेऊन चोळून घ्यायचा आणि नंतर या पिठामध्ये टाकून घ्यायचा. शेवटी या पिठामध्ये मोहन घालायचे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी साजूक तूप गरम करून घेतलंय. हे तूप या पिठामध्ये हाताने व्यवस्थित असं चोळून कालून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता कालवल्यानंतर पिठाचा असा गोळा झाला पाहिजे. नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण हे मळून घ्यायचं. आपण कणिक मळतो ना, अगदी तसंच, पण हे पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं. पीठ जर पातळ झालं तर समोसे खूप तेल पेतात आणि तेलामध्ये फुटतात सुद्धा. त्यामुळे हे बघा, पीठ असं एकदम घट्ट असं मळून घ्यायचं. आता हे अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं. समोस्यासाठी लागणारा मसाला अगोदर आपण तयार करून घेऊयात. या ठिकाणी मी 2 चमचे धने घेतले आहेत, 2 चमचेच खाण्याची सोप आणि 1 चमचा जिरे घेतले आहे. हे सर्व साहित्य फक्त मिनिटभरच परतून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून याची जाडसर अशी भरड करून घ्यायची. हे बघा, अगदी बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, त्याचे साल काढून बारीक तुकडे करून घेतले. 2 लसूणचे गड्डे असे सोलून घेतले. जवळपास 20 ते 25 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने. हे सुद्धा मिक्सरला असं बारीक वाटण करून घ्यायचं. हे बघा, मिक्सरला असं बारीक याचं वाटण करून घेतलं आहे. यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. भाजीसाठी 2 पळी तेल मी यामध्ये टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हळदीचा कच्चटपणा दूर झाला की यामध्ये लसूण, मिरची, अद्रक याचं जे बारीक वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं. हे वाटण तेलामध्ये मिनिटभर परतल्यानंतर जो मसाला तयार करून घेतला होता धने जिऱ्याचा, तो यामध्ये टाकून घ्यायचा. हा मसाला सुद्धा मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचा. आता यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे आहे. मी अर्धा किलो ताजे वाटाणे घेतले आहे. हे मी 15 मिनिटे वाफवून घेतले आहेत. याऐवजी तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे. हे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत. हे मी हाताने असे कुस्करून टाकते. तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा हे बारीक करू शकता. सर्व बटाटे टाकल्यानंतर हे एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं. आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. लिंबाऐवजी तुम्ही यामध्ये आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिट परतल्यानंतर ही भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करून ही भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यायची. समोस्यासाठी भिजवलेलं पीठसुद्धा आपलं तयार झालं आहे. याला एकदा मळून घेऊयात. समोसे लाटण्यासाठी या ठिकाणी मी पोळपाट घेतला आहे.
भिजवलेल्या पिठापैकी थोडासा उंडा घेऊन आपण चपाती लाटायला घेतो ना, त्यापेक्षा कमी मी उंडा घेतला आहे. याची थोडीशी उभाकारमध्ये चपाती लाटून घ्यायची. याची चपातीपेक्षा थोडीशी पातळ साईज ठेवायची. एकसारखे असे याचे काठसुद्धा लाटून घ्यायचे. नंतर चाकूच्या साह्याने याचे मधोमध 2 भाग करून घ्यायचे. वाटीत थोडंसं पाणी घेऊन याच्या काठावर असं पाणी लावून घ्यायचं आणि हे हातावर घेऊन आपण मेहंदीचा कोन तयार करतो ना, अगदी त्या पद्धतीने याचा कोन तयार करून घ्यायचा. हे बघा, असा पाणी लावलेला जो भाग होता ना, तो बोटाने असा प्रेस करून असा पॅक करून घ्यायचा. यामध्ये बटाट्याची भाजी भरून घेऊयात. या कोणामध्ये मावेल तेवढी बटाट्याची भाजी भरून हे हाताने असं प्रेस करून नंतर हा समोसा पॅक करून घ्यायचा. यामध्ये भाजी पूर्णपणे भरल्यानंतर हा आता पॅक करून घ्यायचा. हे बघा, समोसा तयार झालाय. असाच दुसरा सुद्धा समोसा तयार करून घेऊयात. समोशाचा आकार तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तुम्ही एकट्याच बनवत असाल तर असे 10 ते 15 समोसे तुम्ही अगोदर तयार करून घेऊ शकता. फक्त यावर एखादा ओला कपडा झाकून ठेवायचा. हे बघा, दुसराही समोसा तयार करून झाला आहे. याच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेतले. मी बऱ्यापैकी मोठ्या साईजचे समोसे तयार करून घेतले. समोसे जर रात्री तळायचे असतील तर असे समोसे तुम्ही सकाळी तयार करून घेऊ शकता. फक्त हे सुकू नये म्हणून यावर कॉटनचा ओला कपडा टाकून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. तयार झालेले समोसे आपण तळून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. तेल तापलं की तेलामध्ये व्यवस्थित मावतील इतकेच समोसे यामध्ये टाकून घ्यायचे. मी फक्त 3च समोसे टाकून घेतले म्हणजे व्यवस्थित असे तळता येतील. समोसे तळण्यासाठी कढईमध्ये तेल थोडं जास्त लागतं. निदान 80% तरी समोसा त्यामध्ये बुडाला पाहिजे. अधनमधनं हलवत खालची बाजू वर करत मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता, या रंगावर आले की आपले समोसे काढून घ्यायचे. समोसे तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची म्हणजे समोसे मस्त आतपर्यंत असे तळले जातात. तेल जर खूप कडकडीत तापलं ना तर समोसे लगेच तळले जातात, पण वरून करपतात आणि आतून कच्चट राहतात. थोडा वेळ लागल, पण समोसे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. याच पद्धतीने सर्व समोसे मी तळून घेतले. तळून घेतलेले काही समोसे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी विकतसारखे तयार झाले आणि जरासुद्धा तेलकट झाले नाहीत. हे बघा, हातात घेतल्यानंतर हाताला अजिबात तेल लागत नाही. तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने समोसे एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.